हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं खानदेशी पियूच्या ब्लॉग मध्ये। तर सगळी कामं वगैरे घरातली आवरून झालेली आहे। आज माझ्या लहान मुलाची पिकनिक गेली कल्याणला, तो पिकनिकला गेला आहे सॅटर्डे असल्यामुळे। आणि मोठा मुलगा खाली खेळतोय। आणि ना हे मला काहीतरी मिशोचे कपडे आले होते विंटर स्पेशल, त्याचं प्रमोशन होतं, तर ते आता केलं जस्ट आणि तेच आता सगळं आवरते। त्याच्यानंतर मला आता गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू पण बनवायचे आहेत। गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू याच्यासाठी की हे मुलं व्यवस्थित जेवण पण नाही करत, काही नाही। यांना मोस्टली आता बाहेरच पिझ्झा बर्गर वगैरे ते खायचं असतं, त्याच्यात कुठे काय एवढं भेटतं। व्यवस्थित जेवण वगैरे केलं तरच शरीराला काहीतरी पोषक असे घटक भेटतात, तर ते हे खायला तयार नाही। म्हणून गुळ आणि शेंगदाणे जरा त्याच्याने कसं रक्त वगैरे वाढायला पोरांना मदत होते, म्हणून हे आता बनवते आहे। आता हे शेंगदाणे काय म्हणतात त्याला, भाजून घेतलेले आहेत। आता तेच त्याची सालं काढते। माझी सँडू आहे, सँडूला पण भूक लागली माझी। आता सँडीला पहिले जेवायला देते। त्यानंतर ते मिशोच्या पार्सलवाल्यांचा फोन आलाय, आता ते करून प्रमोशन करून झाले, त्यांना ते रिटर्न द्यायचे, तर तेच आता मी द्यायला चाललीये। येलो नहीं, मैं पहचानती हूँ मेरे को पता है, मैं ब्लॉग बनाती हूँ ना, तो वही बराबर है ना। ओटीपी ना देती हूँ, ओटीपी 9485 ओटीपी है। पार्सल दिलंय, व्हिडिओ काढायला लागली तर पार्सलवाल्याला वाटलं की काबर माझा व्हिडिओ काढते, काय झालं। आता हे सँडीला तिचं जेवण देते आहे, जरा तिची मजा घेते। सँडी माझं आहे, मी खाते। हे बघ हे कोणाचं आहे, हे घे खा, खावा। सँडी झाली खुश, तिला भेटले चिकन भात खायला। फायनली माझे लाडू बनून झाले आहेत, गुळ आणि शेंगदाण्याचे। आणि तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल ना, तर YouTube वर जावा, तिथे सर्च करा गुळ शेंगदाणे लाडू कसे बनवतात आणि बघा आणि मग बनवा कारण मी पण असे बनवले बघून लाडू बनून तयार आहेत। पण ज्याच्यासाठी बनवते त्याला तर आवडतात की नाही बघू। अवनेश, लाडू कसा झालाय सांग खाऊन, टेस्ट छान झालाय। मग अवनेशला आवडला, बस झाला, मग छानच झाला असेल। एवढेशे लाडू आणि एवढा मोठा पसारा, आता हे सगळं आवरत बसायला लागणार आहे मला। सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। टाटा, बाय बाय।